आता पाहुयात सविस्तर बातम्यांनी बुलेटिनच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातली अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज पाहुयात। एकीकडे गोव्यामध्ये ऑपरेशन लोटस यशस्वी झालं असताना आता महाराष्ट्रात देखील पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस होण्याची दाट शक्यता आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून मोठा गट घेऊन शिंदे फडणवीस सरकारशी हातमिळवणी करणार असल्याचं सूत्रांकडून माहिती प्राप्त झालेली आहे। एकीकडे काँग्रेसची भारत जोडो यात्रा तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस तोडो सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज असल्याचं कळत होतं। आता या नाराजीला वाचा फुटल्याचं पाहायला मिळतंय। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राज्याच्या राजकारणामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, कारण एकीकडे गोव्यात ऑपरेशन लोटस यशस्वी झालं असताना आता महाराष्ट्रात देखील पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून एक मोठा गट घेऊन शिंदे फडणवीस सरकारशी हातमिळवणी करणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे। एकीकडे काँग्रेसची संपूर्ण भारतभर भारत जोडो यात्रा सुरू आहे, तर महाराष्ट्रात मात्र काँग्रेस तोडो सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चा देखील अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेल्या होत्या आणि त्यानंतर आता या नाराजीला कुठेतरी वाचा फुटते का, हा थेट सवाल राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जातोय। कारण प्रश्न अत्यंत गंभीर आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण एक आमदारांचा मोठा गट घेऊन शिंदे फडणवीस सरकारशी हातमिळवणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होते। असं जर झालं तर पुढच्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात एक मोठा भूकंप येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। कारण एकीकडे गोव्यात ऑपरेशन लोटस यशस्वी झालंय आणि आता लक्ष महाराष्ट्र असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता अशोक चव्हाण पुढच्या काही दिवसांमध्ये आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती देखील आता प्राप्त होते आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून एक मोठा गट घेऊन शिंदे फडणवीस सरकारशी हातमिळवणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होते। राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। एकीकडे काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र काँग्रेस खिळखिळी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, दमदार नेते, फायर ब्रँड नेते अशोक चव्हाण आता काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट घेऊन फुटणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे सर आपल्या सोबत जोडलेले आहेत, त्यांच्याकडून महत्त्वाची प्रतिक्रिया घेऊयात। अतुलजी, स्वागत आहे तुमचं। राज्याच्या राजकारणामध्ये अनेक महत्त्वाच्या चर्चा सध्या सुरू झालेल्या आहे। अर्थातच अशोक चव्हाणांच्या संदर्भात ह्या चर्चा आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीनं तुमची प्राथमिक भूमिका काय, प्रतिक्रिया काय? ही अतिशय फालतू बातमी आहे। अशोक चव्हाण साहेबांनी ती भूमिका आधी स्पष्ट केलेली आहे। वारंवार अशा पद्धतीच्या वावड्या उठवून भाजपला महाराष्ट्रामध्ये कुठलेही यश मिळणार नाही। अशोक चव्हाण साहेब हे पक्षाचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते आहेत, ते कुठेही जाणार नाहीत, ही याची कल्पना त्यांनी स्वतः दिलेली आहे। त्यामुळे अशा खोट्या बातम्या पसरवून भाजपला कुठलेही यश महाराष्ट्रात तरी मिळणार नाही आहे। अतुलजी, मात्र आपण एकीकडे गोव्याचा विचार केला तर गोव्यामध्ये सध्या ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतंय। तसंच जर महाराष्ट्रात झालं तर नवल वाटू नये। ऑपरेशन लोटस राजस्थानमध्ये फेल झालं, छत्तीसगडमध्ये फेल झालं, झारखंडमध्ये फेल झालं, हे पण सांगा ना। अनेक ठिकाणी फेल पण झालेलं ऑपरेशन लोटस, सगळीकडे यशस्वी होते असं नाही आहे। अशोक चव्हाण हे निष्ठावंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत, ते त्यांच्याबद्दल बातमी करताना थोडा विचार केला पाहिजे। त्यांनी स्वतः याबद्दलचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे। मात्र अतुलजी, मागच्या काही कालखंडाचा विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील हे देखील काँग्रेसच्या जडणघडीतले महत्त्वाचे नेते होते, फायर ब्रँड नेते होते। त्यांनी देखील काँग्रेसला रामराम हा वेळी ठोकलाच की। मी इतरांबद्दल बोलणार नाही, पण तुम्हाला स्पष्टपणे जेव्हा अशोक चव्हाण साहेबांनी सांगितल्यानंतरही अशी बातमी जर होत असेल तर हे चुकीचं आहे। ठीक आहे अतुलजी, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया या बातमीच्या अनुषंगाने तुमची पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद। तर राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। एकीकडे गोव्यात ऑपरेशन लोटस यशस्वी झालं असताना आता महाराष्ट्रात देखील पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्रात देखील पुन्हा ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्याच्या दृष्टिकोनातून एकंदरीतच राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण एक काँग्रेसमधील
आमदारांचा मोठा गट घेऊन शिंदे फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करणार असल्याची माहिती देखील आपल्याला प्राप्त झालेली आहे। सूत्रांकडून ही माहिती प्राप्त होते, त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता देखील आता वर्तवण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। एकीकडे गोव्यातल्या देखील बातम्या आपण पाहिलेल्या आहे, कारण गोव्यात देखील ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि आता तेच भाजपचं ऑपरेशन लोटस महाराष्ट्रात देखील आता काही करामती करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कारण काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून एका मोठा गट घेऊन शिंदे फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होते। एकीकडे काँग्रेसची भारत जोडो यात्रा देखील सुरू आहे आणि या भारत जोडो यात्रेला उदंड असा प्रतिसाद मिळत असताना देखील आपण पाहतोय राहुल गांधी पायी ही सगळी यात्रा करतायत आणि दुसरीकडे मात्र राहुल गांधी हे महाराष्ट्रात येण्याच्या आधीच मात्र महाराष्ट्रातील काँग्रेस खिळखिळी होते की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण काँग्रेस पक्षाचे एक मोठे नेते महत्त्वाचे नेते अशोक चव्हाण हे काही आमदारांचा गट घेऊन फुटण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे। तर महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात देखील सुरुवातीपासूनच काँग्रेस नाराज असल्याच्या बातम्या देखील समोर आलेल्या होत्या। तशा काँग्रेसच्या नेत्यांच्या भूमिका देखील माध्यमांमध्ये त्यांनी मांडलेल्या होत्या। मात्र आता या नाराजीला कुठेतरी वाचा फुटते की काय असं पाहायला मिळतंय। लोकमतचे संपादक संजयजी आवटे सर आपल्यासोबत जोडलेले आहेत, त्यांच्याकडून या राजकीय परिस्थितीच्या संदर्भात महत्त्वाचं विश्लेषण घेऊयात। आवटे सर, राज्याच्या राजकारणामध्ये सध्या चर्चा आहे, काँग्रेसमधला एक मोठा गट घेऊन अशोक चव्हाण फुटण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या सगळ्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडीकडे कसं बघता? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मुळामध्ये काँग्रेसमध्ये खदखद आहे, अस्वस्थता आहे। याचा प्रश्न काँग्रेसमध्ये काही वाईट चाललाय किंवा काँग्रेसमध्ये काही बिनसलेलं आहे असं मानण्याचं कारण नाही। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये एकच आहे आणि तो मुद्दा असा की मुळात आता काँग्रेसकडे सत्ता नाही, नजीकच्या भविष्यात काँग्रेसकडे सत्ता येईल अशी काही शक्यता नाही। आणि मग काय करायचं? तर मग त्या केसमध्ये आपल्याला काही करून सत्तेमध्ये जाणं आवश्यक आहे आणि सत्ता भाजपकडे आहे। त्यामुळे आता मला असं दिसतं की काँग्रेस पराभूत मानसिकतेमध्ये आहे। गोव्यामध्ये ज्या प्रकारे काँग्रेसमधला एक मोठा गट भाजपमध्ये गेला, त्याचप्रमाणे आता राज्यामध्ये सुद्धा घडू शकतं, महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडू शकतं। कोण जातील कोण जाणार नाहीत हे आता सांगणं फार कठीण आहे, पण मला असं वाटतं की हे नक्कीच आहे। त्याच्यामध्ये उलटपक्षी आपण जर बघितलं तर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला प्रचंड तुफानी प्रतिसाद मिळतो आहे। अगदी अगदी सोशल मीडियापासून ते ग्राउंड पर्यंत सगळीकडे राहुल गांधींच्या सोबत बऱ्यापैकी जनमत जनाधार दिसतो आहे। पण हे सगळं जरी असलं तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा जो आहे तो कळीचा मुद्दा हा आहे की काही केलं तरी आता काँग्रेसला सत्ता मिळेल अशी शक्यता दिसत नाहीये। आणि हा लढा विचारांचा, विचारधारांचा, आयडियोलॉजीचा वगैरे असण्यापेक्षा सुद्धा मुळात सत्ता महत्वाची असते आणि सत्ता मिळवायची असेल तर मग करायचं काय? तर मग अर्थातच सत्तेमध्ये आपण बघितलं की ज्या प्रकारे ऑपरेशन लोटस करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार पाडलं गेलं आणि पुन्हा भाजपचं सरकार शिंदे गटाच्या मदतीने आलं, अशा ज्या घटना आहेत अशा घटना जर आपण बघितल्या आणि शिवाय पुन्हा आपण हे पण पाहिलेलं आहे की ईडी आणि बाकी सगळ्या केंद्रीय तपास यंत्रणांचा जो काही वापर होतोय तो सगळं लक्षात घेता आता भाजपला विरोध करणं हे कुठल्याच अर्थानं व्यवहार्य नाही। 2-3 मुद्द्यांवर, पहिलं म्हणजे विजयाची शक्यता दिसत नाहीये, दुसरं म्हणजे विरोध केला तर कदाचित केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जाऊ शकतो आणि आपलं एकूणच सगळं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं, हा दुसरा मुद्दा आहे। आणि तिसरं म्हणजे एकूण आपल्या राजकीय करिअरचं काय, आपल्या कारण प्रत्येकाचं आपलं साम्राज्य, काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांचं आपापलं साम्राज्य, शिक्षण संस्था आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, आपलं साम्राज्य आहे, हे साम्राज्य वाचवायचं कसं, हा सगळा विचार केला तर मग त्यापेक्षा काँग्रेस सोडणं आणि मग भाजप सोबत जाणं हे जास्त सोयीचं आहे असं गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे। आणि मला असं वाटतं की बरेच नेते म्हणजे विखे पाटलांपासून ते हर्षवर्धन पाटलांपर्यंत, नारायण राणेंपर्यंत अनेक नेते हे भाजपमध्ये गेलेले आहेतच। आणखी जे काही उरले सुरले असतील त्यांना असं वाटू शकतं की आपण भाजपमध्ये जावं। त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये कोण असेल मला माहिती नाही, म्हणजे अशोक चव्हाणांचं नाव आता घेतलं जात आहे, अगदी शक्यता नाकारता येत नाही, पण अशा प्रकारे कुठलंही नाव घेणं हे गैर आहे। पण एकूण हे नक्कीच दिसतंय की बऱ्यापैकी मंडळी ही आता चाचपणी करतायत आणि भाजपकडे जाण्याचा प्रयत्न त्यांचा असू शकतो। दुसरीकडे सर्वसामान्य माणसा जनाधार मात्र काँग्रेसच्या बाजूने बऱ्यापैकी दिसतोय, हे पण चित्र त्याच वेळी आहे। आणि त्याचवेळी प्रमुख नेते मात्र आपल्या अस्तित्वासाठी, सत्तेसाठी आणि बाकी अनेक कारणांसाठी भाजपच्या दिशेनं जाऊ लागलेले आहेत असं दिसतं आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा
असं उद्या घडलं तर त्यामध्ये फार आश्चर्य वाटू नये असं एकूण आजचं चित्र आहे. ठीक आहे संजय सर, अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण या तत्कालीन राजकीय परिस्थितीच्या संदर्भात तुमचं पोहोचलेलं आहे. तुर्तास धन्यवाद.